मुलाची शाळेत जाण्यासाठी व्हॅन येण्याची वेळ झाल्याने मुलाला दुचाकीवर घेऊन शाळेच्या गाडीत बसवले। मुलाला सोडून वडील दुचाकीने घरी येत असताना त्यांच्यासोबत भयानक घडले। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवे दासेगाव तालुका चाळीसगाव येथील सुवर्णसिंग घोरपडे यांनी त्यांच्या मुलाला चाळीसगाव येथे शिक्षणासाठी टाकले होते। या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीने दासेगाव फाट्यावर यावे लागत होते। दरम्यान याप्रमाणे सुवर्णसिंग घोरपडे हे फाट्यावर आले असता मुलाला व्हॅनमध्ये बसवले। यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले। दासेगाव फाट्याजवळ महामार्गाचे काम सुरू असल्याने एक मार्गी रस्त्यावर सुवर्णसिंग दुचाकीने जुने दासेगाव फाट्याजवळ वळण घेत असताना चाळीसगावकडून धुळ्याकडे जाणाऱ्या दुचाकी चालकाने सुवर्णसिंग यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली। त्यात सुवर्णसिंग हा रस्त्यावर पडला। दुचाकीने दिलेल्या धडकेत जबर मार लागल्याने नागरिकांनी त्यांना चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले। मात्र मार अधिक असल्यामुळे त्यास धुळे येथे दाखल करण्यात आले। मात्र उपचारादरम्यान त्याचा 6व्या दिवशी मृत्यू झाला। यावेळी धडक देणारा दुचाकीस्वार दुचाकीसह पळून गेला। सदर घटना 1 जूनला सकाळी 10:30च्या सुमारास घडली। या प्रकरणी फरार दुचाकी चालकाच्या विरोधात मेहुणबारी पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।